नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी एकदम सोपी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बऱ्याच दिवसानंतर खायची इच्छा झाली माझी आणि म्हणून मग म्हटलं मी बनवतच आहे तर मग ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करायची. तर इथे की नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये राई टाकलेली आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे. त्याच्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकून व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ सुरुवातीला टाकलंय मी आणि कांदा शिजवून घेतलेला आहे आणि ते शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये कांदा शिजवून घेतलेला आहे. हे जे बॅटर दिसतं आहे, हे बेसन आहे पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, की मी काय बनवते ती. तर बेसनचा झुणका म्हणजे पिठलं बनवते मी. तर ते जे बेसन आहे पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे आणि थोडं-थोडं करून की नाही बारीक मंद आचेवरती मिक्स करून घेतलेलं आहे. थोड्या वेळानंतर ते एकदम असं घट्ट होतं. ही रेसिपी ना एकदम सोपी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे बनत असेल, पण प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. त्याच्यामुळे म्हटलं आज मी बनवते तर माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करायची. सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे फोडणीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली होती. त्याच्यानंतर जे पिठलं आहे ते घट्ट होत येतं आणि मग एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. खूप दिवसानंतर खूप जास्त तीव्र इच्छा झाली माझी खायची, तर म्हटलं आपण बनवूया आणि त्याच्याबरोबर ही आहे ज्वारीची भाकरी. तर आजचा बेत एकदम सोपा होता आणि एकदम मस्त असा होता. तर बऱ्याच जणांची अशी आवड असेल झुणका भाकरी वगैरे खायची, तर सुका झुणका जो आहे की नाही त्याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने मी झुणका बनवते एकदम सोप्या पद्धतीने. नक्की ट्राय करून बघा आणि हे कोकणामधलं फेमस फूड आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की मागे की नाही ह्याचं एक क्रेज आलं होतं आणि मग कुठेही ठिकठिकाणी अशी झुणका भाकर मिळायची. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.